तुम्ही आमच्या इव्हेंटसाठी आलेले आहेत की नाही? हो साहेब, हो साहेब, तुम्ही इथं पत्रकारांना येऊन कसं काय सुनवू शकता? पार्श्वभूमीवरती शिंदेचा होणारा आजचा दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा, मी आपल्याला थोडंफार शिवसेना पक्षाचे आमचे मुख्यमंत्री हे देखील आजच्या त्या मेळाव्यासाठी येत आहेत, पण आपणच साक्षीदार आहात. हा मेळावा होता, त्या मेळाव्याचं रूपांतर आता सभेमध्ये झालेलं आहे. आम्ही फक्त शिवदिता किल्ला आहे हा संदेश या सभेतनं कोकणमध्ये सर्वदूर जाईल. सर, मागच्या काही दिवसांमध्ये वाद असा आहे की जागा कुणाला जाणार, अनेक चर्चा, दावे प्रस्तावे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिंदे साहेब आज काही भूमिका घेणार आहात. तुम्ही प्रमुख नेते आहात, काही चर्चा आहे नेमका मतदारसंघात? मला असं वाटतं की आमचं मिशन 48 आहे. जरी आमचा शिवसेनेचा मेळावा असला तरी आम्ही त्याच्यावर काय लिहिलं आहे बघा, मिशन 48. म्हणजे महायुतीच्या 48च्या 48 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जिंकायचं आहे. आणि अनेकांना कदाचित दुःख वाटलं असेल मी काही बोललो म्हणून की आज ते मी करणार नाही, तसं माझ्यावर टीका करणारे देखील करणार नाही. त्याचं वाटप कोण करणार आहे? तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या वतीनं करतील, देवेंद्रजी आणि त्यांची कोर कमिटी भाजपच्या वतीनं करतील आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचं करतील. मला कोणी अधिकार दिला आहे का? तसा मला कोणी अधिकार दिलेला नाही, तसा कोणालाच दिलेला नाही. त्याच्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा ते उत्तमपूर्ण आलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे असलेला कागदपत्राचा साठा जो आम्ही सादर केलेला आहे आणि माझ्या सरकारने जी साक्ष दिली, मी स्पष्टपणानं पुन्हा एकदा सांगतो की मला व्हीप न देता खोटी सही मारण्याचं धाडस देखील जे लोक करतात ते टिकतील असं मला वाटत नाही. सर, एक मुख्यमंत्री काही आरोपीच आहे. अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की ठाणे जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी राष्ट्रवादीमय असा जिल्हा करून सोडा, तेव्हा असा एक प्रश्न उपस्थित होतो की ही सुप्त संघर्षाची सुरुवात आहे. असं नसतं. मी देखील आता 20 वर्ष आमदार म्हणून काम करतो. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तिन्ही नेते समंजस आहेत, परिपक्व आहेत. त्याच्यामुळे आता CM साहेब देखील इथं हेच सांगणार आहेत की जिल्ह्याचं वातावरण भगवमय करा. याचा अर्थ BJPला मागं खेचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागं खेचा नाही. महायुतीचे खासदार निवडून आणण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करा, हा त्याचा बलितार्थ आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी अपेक्षा आहे की आम्ही एकत्र कधी येणार, तर 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी, तिळगुळ देण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष रत्नागिरीमध्ये मेळावा घेतो आहे. महाराष्ट्राच्या 35 ठिकाणी हे मेळावे होत आहेत. त्याच्यामुळं कदाचित 15 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि 15 नंतर आम्ही एकत्र आहोत अशाच पत्रकार परिषद होतो. महाराष्ट्रामध्ये जे विद्यमान मोदी यांना अवकाश देतो. सर, कदाचित हा प्रश्न यापूर्वी देखील आला असेल की काही आमदार किंवा काही खासदार कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी किंवा त्यांना सांगितलं जाऊ शकतो, दबाव आणला जाऊ शकतो, अशी एक चर्चा आहे. नाही, अशी चर्चा ही कोल्हापुरातून सुरू झाली. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की पूर्वी 13 आमदार साहेबांना मंडिक साहेबांचा वारसा आहे आणि धैर्यशील मानेंना फार मोठा घराण्याचा वारसा आहे. त्यांची देखील वैयक्तिक मतं आहे. आमची संघटना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक दिलानं काम करेल आणि मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन दोन्ही आमचे खासदार पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जातात. नाही, कोल्हापूरचा कदाचित तुम्ही आढावा घेतला नसेल. राजू शेट्टी फक्त मातोश्रीवर जाऊन आले. त्याची निष्ठावंत शिवसेना होती, त्याची किती छकलं झाली ती आपण बघितलेली आहे. काल जी एक गोपनीय बैठक माझ्यासोबत कोल्हापूरच्या काही पदाधिकाऱ्यांची झाली, हा देखील धक्का काही दिवसात आम्ही कोल्हापूरच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेला गेला. कुठची जागा कोणाला गेली तरी धैर्यशील माने निवडून येणार. हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत यांनी सुद्धा दावा सांगितला. रयत क्रांती म्हणून त्यांची संघटना इथे आमच्यासोबत आहे. प्रत्येक घटक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. मी देखील मुरलीधर जाधव हे संवेदनशील आणि भावनाप्रधान लोकप्रतिनिधी आहेत. तुम्हाला माहिती आहे, गोकुळचे संचालक होते. फार मोठा कार्यक्रम त्यांच्या. आता असा माणूस एखादा जर मला भेटला त्याच्या कामासाठी, तो माझ्यासोबत येणार किंवा शिंदेसाहेबांसोबत येणार असं समजून त्याला काढून टाकणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत लोकशाहीचं म्हणजे नियम आहे मला माहीत नाही. परंतु मुरलीधर जाधव जर आमच्यासोबत आले, शिंदेसाहेबांसोबत आले, तर दणक्यात आम्ही त्यांचं स्वागत करू. पण आता अनेक लोक मला भेटतात, मग सगळ्यांनाच पक्षाचं काढून टाकावं लागेल. त्यातले त्यांच्यासोबतचे पण काही लोक आहेत डावे उजवे, जे रोज मला सकाळी भेटतं, मग त्यांना पण काढून टाका, त्यांना आम्ही घेतो. आदित्य ठाकरेंच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्यापासून दौरा चालू आहे.
त्यांना शुभेच्छा. तर फडणवीस म्हणाले की 2021 साली कट्यारीचा प्रयोग हा आमच्यावरती झाला तो प्रयोग 2022 केला. ते असं म्हणाले की कट्यार काळजात घुसली नाही, कट्यार पाठीत घुसली. आता त्याचा अनुभव त्यांनाच होता, त्याच्यामुळे त्यांनी ते विशद केलं. आणि काल नाट्यसंमेलनाच्या भाषणामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. त्याचा विचार महाराष्ट्र नक्की करेल. चलो, धन्यवाद. ओबीसीचे जे मेळावे संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे त्याला छगन भुजबळ संबोधित करत आहेत. मात्र मुख्य आरक्षणाचा मुद्दा थोडा बाजूला राहून त्याच्यावर एकच गोष्ट यांना सांगतो. मुख्यमंत्री करावं अशा माझं पद्धतीने एकच त्याच्यावरचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी न करता, ओबीसीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. त्यामुळे कुणी घाबरण्याची आवश्यकता छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करा असं त्यांना शुभेच्छा.